कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेहा आहे ना, ती फारच छान सगळे प्रिपरेशन्स करते. तिने परवा काय सुंदर प्रेझेंटेशन दिलं क्लायंटना. क्लायंट इम्प्रेस. वा आपली निवड योग्य आहे म्हणजे. हो खरंय. हो खरंय. आणि आशू, तुम्ही दोघे मिळून हा प्रोजेक्ट मार्गी लावा. हो. हे काय चाललंय? काय झालं? अहो काय झालं काय? शिवाने इतक्या मेहनतीने सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवलंय आणि त्याबद्दल बोलायचं सोडून काय तुम्ही ऑफिसच्याच गप्पा मारताय? अरे हा सॉरी ए आशू. बरोबर. ए शिवा सॉरी हा. पण मस्त अप्रतिम झालंय सगळं. हो, अप्रतिम अप्रतिम. अप्रतिम खरंय. ताई हा, चांगलं जमायला लागलंय हळूहळू तुला. आशू, भाजी आवडली? हो आवडली ना. तर भाऊ मी काय म्हणतोय, 1-2 दिवसात सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील. कारण नेहानी प्रिपरेशन केलेलं आहे सगळं. एकदा क्लिअर झाल्या तर आम्हाला सुरुवात. अरे काय पुन्हा तेच? फक्त आवडली? अरे तुझ्या आवडीची भाजी आहे ना. अगं छान झाली आहे, आवडली मला. नाही मी केलीच नाहीये, शिवाने केली. हो अरे शिवा मस्त केली हा. तर मी काय म्हणतो, नेहा इतकी फनी आहे. काल काय झालं माहितीये, सीताई तुला भाजी वाढू थोडी? अगं थांब उर्मिला, तो काहीतरी बोलतोय ना. हा, काय? हा तर मी म्हणत होतो की आम्ही मीटिंग करत होतो आणि क्लायंटला सगळी डिटेल्स सांगितली. नेहा एक वेगळंच स्पिरिट घेऊन येते ऑफिस मध्ये, असं मला वाटतं. शिवा, छान केला होतास स्वयंपाक. आशूची आवडती भाजी तुला छान जमायला लागली आता, अगदी माझ्यासारखी. खरंच सीताई? हो, ज्याचं कौतुक वाटतं ते सांगायलाच हवं ना. पण ह्या आधी तुला काहीच येत नव्हतं. इथे आलीस तेव्हा पण तू शिकलीस आणि आवडीने शिकलीस आणि हळूहळू गोष्टी जमायला लागल्यात तुला. म्हणजे बघते ना मी, घरची सुद्धा कामं किंवा सकाळची पूजा अशा अनेक गोष्टी करतेस तू. खरंच सीताई मला सगळं जमतंय का? जमत नसतं तर तेही सांगायला कमी केलं नसतं. विरोधाला फक्त विरोध करायचा हे मला पटत नाही. जे आहे ते आहेच. पण काय आहे ना शिवा, हे किंवा अशा या सगळ्या गोष्टी करून तू गमावलेला विश्वास परत मिळवू शकणार नाहीस. या गोष्टी तू आधीही केल्यास ना. तेच प्रपोज करणं किंवा स्वयंपाक करणं हे आधीही केलेस तू, तेच तर करत आली आहेस. पण त्याने काहीही साध्य होणार नाहीये. मग तुम्ही सांगा सीताई, मी काय करू? मी काय करू तुमचं मन जिंकण्यासाठी, तुमचा विश्वास जिंकण्यासाठी? काय करायचं? त्यासाठी तू फक्त एकच गोष्ट करू शकतेस. तुम्ही सांगा, मी खरंच मनापासून करायला तयार आहे. मी 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 तुम्ही म्हणाल ना ते सगळं करीन, तुमचं मन जिंकीन. आणि माझ्या आशूच्या आयुष्यातून निघून जा शिवा. तुझ्यामुळे त्याचं आयुष्य अवघड होते. काय बोलताय सीताई तुम्ही? बघ, तुला नाही पटत आहे ना? नाहीच पटत आहे, कारण हे खरं नाहीये. हेच खरं आहे. तू आशूच्या आयुष्यात आहेस त्यामुळे आशू सेफ नाहीये. उलट मला वाटतं आशू फक्त आणि फक्त माझ्या बरोबर सेफ असतो. गैरसमज आहे हा तुझा. विश्वास आहे. मोडकळीस येईल हा विश्वास. खरा करून दाखवीन हा विश्वास. अट्टहास करतेस तू शिवा. हा प्रेम आहे आशूवरचं, ते मी सिद्ध करून दाखवेन. पण त्याआधी तुला या घरातून निघून जावं लागेल. याच घरात तुमच्या आशीर्वादाने आशू बरोबर सुखाचा संसार कर.
किट्टू डार्लिंग, आपण आत्ता इथे असे का बसलोय? डोक्यात काहीतरी शिजतंय माझ्या, जरा 2 मिनिट थांब. संपदा ऐक ना, इकडे मला जरा तुझ्याशी बोलायचंय. काय झालं ताई? मला अभ्यास आहे, मी नंतर येते. ऐक ना, थोडा वेळ बस ना, आणि बहिणीसाठी कधीतरी वेळ काढत जा ना प्लीज, नाहीतर पटणार कसं आपलं. ताई, पटायला ना विचार जुळले पाहिजे. हो, आणि विचार जुळायला ना आधी बोललं पण पाहिजे. अगं, ते बस, 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 अगं, बस. पण अभ्यास सुहास, ताई. सगळं आहे जरा. हा, ओके, ऐक ना, मी काय म्हणते, तू नेहमी म्हणत असतेस ना, म्हणजे माझा लाडका दादा, माझी लाडकी वहिनी, पण आशूने शिवाला कसं प्रपोज केलं याबद्दल आमचं सोड, पण तुला पण काहीच माहित नाही. म्हणजे शिवाने कसं आशूला प्रपोज केलं हे सगळ्यांना माहित झालंय, पण आशूने केलंय त्याबद्दल काहीच कुणालाच माहित नाही. असं कसं चालेल ना? हा, पण ताई सांगेल तो, तुला माहिती आहे ना, तो जरा असा शाय सांगेल. तू जाऊ. अगं, मी म्हणूनच तुला म्हणते की शाय आहे ना तो, सो मला जास्त एक्साइटमेंट आहे. म्हणजे कसं प्रपोज केलं असेल, गुडघ्यावर बसून केलं असेल, की असं मोठ्याने ओरडून सांगितलं असेल, की हळूच शिवाच्या कानात बोलला असेल, की असं फुगे पसरवून सगळीकडे असं प्रपोज केलं असेल. म्हणजे तुला नाही वाटत आशूला विचारावं ना? त्यामुळे तू एक काम कर, तू जा त्यांना घेऊन ये, मी त्यांना विचारते, दोघांची मज्जा घेऊयात आपण. जा जा जा. नाहीच आयडिया ताई, आज चांगल्या मूड मध्ये दिसतेस तू. म्हणून सांगते की नाही, जा पटकन बोलू दे. जा, जा, जाते जा. जाते. किट्टू डार्लिंग, तू खरंच विचारणार आहेस त्यांना? हो मग, अरे काय घडलंय ते कळायला नको का आपल्याला? अगं, पण ते असं कसं, म्हणजे हे बघ तुझं. लवकर ये ना लवकर. काय आहे? अरे बघ, ताईला काहीतरी बोलायचंय तुमच्या. हा, मला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. त्याआधी तुम्ही इथे बसा. ये ये इथे, बस बस बस. शिवा, तू पण बस. ऐका ना, काय बोलायचंय? सांगते. आशू, शिवाने तुला कसं प्रपोज केलं हे आम्हाला सगळ्यांनाच माहितीये, पण तू शिवाला कसं प्रपोज केलंस ह्याच्याबद्दल कुणालाच काहीच खबर नाही लागू दिलीस. फक्त उत्तर कळलं एवढं सांगून कसं चालेल? ह्याची आत्ता काय गरज आहे हे सगळं बोलायची? काय म्हणजे आम्हाला कळायला नको का आमचा भाऊ किती रोमॅन्टिक आहे ते? काय संपदा? हा, मग काय कळलंच पाहिजे. सांग दंबू, सांग ना आम्हाला पण. आता आशू गप्प बस. जे विचारलं ना ते सांग, आणि पटकन सांग. हा, आशू, एक मिनिट. संपदा, आपल्याकडे आईस्क्रीम आहे का? मग जाऊन घेऊन ये ना, तेवढं जरा माहोल क्रिएट होईल. लगेच सांगते. ए, थांबा. पटकन घेऊन ये. ऐका ना, आशू थकलाय उगाच, आपण आता कशाला? अरे बापरे, केवढं प्रेम. बापरे. आशू सांग ना लवकर. अरे म्हणजे कळायला पाहिजे ना, तू नक्की कसं प्रपोज केलंस, गुडघ्यावर बसून केलंस का? सांग ना पटकन. ए, थांबा. मी आल्याशिवाय अरे. नाही सांगायचं. आता सांगा लवकर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.